एका रात्रीत बांधलेलं कर्णेश्वर मंदिर असं म्हणतात की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलं होतं। गोवा महामार्ग लगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात तुम्हाला प्राचीन मंदिरे बघायला मिळतील। या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे। औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागातून अटक करून तुळजापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली होती। अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे। पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण यांच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली अशी आख्यायिका इथे प्रचलित आहे। म्हणून हे मंदिर कर्णेश्वर नावाने ओळखले जाते। वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात या मंदिराच्या शिखराचं काम पूर्ण करण्यात आलं अशी माहिती मंदिराच्या व्यवस्थापनाकडून मिळते। मंदिराच्या आत तुम्हाला पांडवांच्या 5 थाळ्या बघायला मिळतील आणि एक शिलालेख। त्या शिलालेखावरचा मजकूर जो कोणी समजू शकेल त्याला या वास्तूचे गूढ कळेल। या कर्णेश्वर मंदिराला पुरातत्व विभागाने 2012 मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं या मंदिराची निर्मिती कोणी केली असेल, पांडवांनी की आणखी कोणी? मित्रांनो, माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्या